मी जेव्हा कधी 1882 ते 1890 या काळात शेरलॉक होम्सने सोडवलेल्या प्रकरणांच्या माझ्या नोंदींवर आणि तपशिलांवर नजर फिरवतो, तेव्हा नक्की कुठलं प्रकरण निवडावं आणि कुठलं सोडून द्यावं हे ठरवणं मला फार कठीण जातं. कारण त्यामध्ये खूप विचित्र आणि रोचक घटना आहेत. अर्थात यामधल्या काही घटनांना वर्तमानपत्रांमधून याआधीच प्रसिद्धी मिळालेली आहे. माझ्या मित्राचे अविश्वसनीय वाटतील असे आगळेवेगळे गुण काही प्रकरणांच्या संदर्भांमध्ये प्रसिद्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ते मांडणं हे या दस्तऐवजांचं उद्दिष्ट आहे. काही प्रकरणांनी त्याच्या विश्लेषक क्षमतेला गोंधळात पाडलं होतं आणि त्यांची वर्णने पाहता लक्षात येईल की त्यांची सुरुवात तर झाली पण पूर्ण उकल झाली नाही. काही प्रकरणं अशी पण आहेत जी अंशतः सोडवण्यात आली आणि त्यांची उकल होम्सच्या अतिशय आवडत्या पूर्णपणे तर्कशास्त्रीय पुराव्यांवर न करता अंदाजांवर आणि कयासांवर आधारित करण्यात आली, ज्यांचे तपशील इतके अनोखे होते आणि निष्पत्ती इतकी चमत्कृतीपूर्ण होती की ते सांगण्याचा मोह मला इथे आवरत नाही. असंही एक प्रकरण या यादीत आहे. या प्रकरणामधले काही मुद्दे आजवर स्पष्ट झाले नाहीत, कदाचित या पुढेही कधी स्पष्ट होणार नाहीत. आमच्याकडे 1887 सालामध्ये कमी जास्त रोचकता असणारी बरीच प्रकरणं आली. त्यांचे तपशील मी नोंदवलेले आहेत. या 12 महिन्यांच्या नोंदींमध्ये मला अमॅच्युअर मेंडिकॅन्ट सोसायटीच्या पॅराडोल चेंबर्स मधल्या साहसांची नोंद दिसतीये. या लोकांनी आपला शाही क्लब एका फर्निचरच्या गोदामाच्या तळघरात चालवला होता. ब्रिटिश जहाज सोफी अँडरसन गायब होण्याचे तपशील दिसत आहेत. युफा बेटावरल्या ग्राईस पीटरसनच्या अनोख्या साहसाच्या नोंदी दिसत आहेत. आणि सर्वात शेवटी कॅम्बरवेल विष प्रयोगाचं प्रकरण. या शेवटच्या प्रकरणाबाबत हे आठवत असेल की शेरलॉक होम्सने त्या मृत माणसाच्या घड्याळाची चावी फिरवून हे सिद्ध केलं. 2 तासापूर्वीच ती चावी फिरवली गेली होती. याचाच अर्थ मृत इसम त्याच कालावधीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. हे प्रकरण सोडवण्यासाठी हा निष्कर्ष अत्यंत जास्त महत्वाचा ठरला होता. या सर्व कथा मी येत्या काही काळामध्ये सांगेन, पण आत्ता एक असं प्रकरण लिहिण्यासाठी मी लेखणी उचललेली आहे की इतर कुठलंही प्रकरण इतक्या विलक्षण मुद्द्यांबद्दल आणि विचित्र घटनांच्या साखळींबद्दल बोलणार नाही. तो सप्टेंबरचा उत्तरार्ध होता आणि मोठं नुकसान करणारी विषुववृत्तीय वादळ सुरू झाली होती. संपूर्ण दिवसभर सोसाट्याचा वारा वाहत होता आणि खिडक्यांवर पाऊस रपारप मारा करत होता. निसर्गाच्या इतक्या रौद्र रूपामुळे आम्हाला लंडनसारख्या प्रगत शहरातही निसर्गाची या थैमानाची दखल घेतल्या वाचून पर्याय नव्हता. संध्याकाळ चढत गेली तसं वादळ आणखीन रौद्र होत गेलं आणि वारा गुदमरल्यासारखा किंचळत हुंदकत होता. शेरलॉक होम्स शेकोटीच्या एका बाजूला आपल्या गुन्ह्यांच्या नोंदी एकमेकासमोर मांडत बसला होता. दुसऱ्या बाजूला मी क्लार्क रसेलची एक सुंदर समुद्रकथा वाचण्यात इतका गुंग झालो होतो की मला वादळाची गर्जना सुद्धा त्या कथेमध्येच समावून गेल्यासारखी वाटत होती. तर पावसाचा आवाज म्हणजे समुद्राच्या लाटांची गाज आहे असं वाटत होतं. माझी पत्नी तिच्या आईला भेटायला गेली होती, त्यामुळे मी थोडे दिवस माझ्या जुन्या घरी बेकर स्ट्रीटमध्ये राहायला आलो होतो. हे काय? मी होम्सकडे बघत विचारलं. हा नक्कीच घराच्या घंटीचा आवाज आहे. आता इतक्या रात्री कोण आला असेल? बहुधा तुझा कोणी मित्र? तुझ्याखेरीज मला कुणीही मित्र नाही, तो उत्तरला. मी आगंतुक भेटणाऱ्यांना थारा देत नाही. एखादं अशील? तसं असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. अन्यथा या अशा दिवशी आणि अशा वेळी कुणी येणार नाही. पण कदाचित आपल्या घरमालकीणबाईंची कुणीतरी मैत्रीणही असू शकेल. अर्थात शेरलॉक होम्सचा हा निष्कर्ष चुकीचा निघाला. पडवीमध्ये पावलांचे आवाज आले आणि पाठोपाठ दरवाजावर थाप ऐकायला आली. त्याने आपला हात लांब ताणून दिवा आपल्यापासून दूर केला आणि त्या आलेल्या व्यक्तीला ज्या रिकाम्या खुर्चीवर बसावं लागलं असतं त्या दिशेने सरकवला. या, आत या, तो म्हणाला. आत आलेला मनुष्य दिसायला साधारण 22शीचा
टापटिपीचा आणि नेटके कपडे घातलेला तरुण होता. त्याच्या देहबोलीमध्ये अभिजातता आणि सुसंस्कृतता जाणवत होती. त्याच्या हातामध्ये असलेली नितळती छत्री आणि पाण्याने भिजून चमकणारा रेनकोट पाहून तो वादळी पावसामधून आला आहे हे दिसत होतं. त्याने दिव्याच्या उजेडामध्ये काळजीने इकडं तिकडं पाहिलं. मला त्याचा चेहरा निस्तेज दिसला आणि एखाद्या घनघोर काळजीने ग्रस्त असल्यासारखे त्याचे जडावलेले डोळे दिसले. मी आपली माफी मागतो, तो आपला सोनेरी चष्मा डोळ्यांवर लावत म्हणाला. मी तुमच्या कामात व्यत्यय तर आणत नाही ना? माझ्याबरोबर पावसाचं पाणीही आत आलंय. मला तुझा कोट दे आणि तुझी छत्री दे, होम्स म्हणाला. इथं या खुंटीवर टांगून ठेवले तर ते लवकर सुकतील. तू नैऋत्येकडून आलेला दिसतोयस. हो, हॉर्सहॅमवरून. तुझ्या बुटांच्या टोकांवर दिसणाऱ्या चिकणमातीच्या आणि चुनखडीच्या मिश्रणावरून मी ते सहज ओळखलंय. मी तुमचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे. सल्ला अगदी नक्की मिळेल. आणि मदत? ती मिळवणं एवढं सोपं नसतं. मिस्टर होम्स, मी तुमच्याबद्दल मेजर पिंडरगास्टकडून ऐकलेलं आहे. तुम्ही त्यांना टँकर व्हील क्लबच्या भानगडीमधून कसं वाचवलं ते मी ऐकलंय. हां, बरोबर. पत्त्यांच्या खेळात फसवण्याचे चुकीचे आरोप त्यांच्यावर होते. ते म्हणाले की तुम्ही कुठलंही प्रकरण सोडवू शकता. असं म्हणणं जरा अतिशयोक्ती होईल. तुम्ही आजवर कधीही हरलेला नाहीत. मी आजवर 4 वेळा हरलोय. 3दा पुरुषांकडून आणि 1दा स्त्रीकडून. पण तुमच्या यशस्वी प्रकरणांच्या संख्येच्या तुलनेत हे काहीच नाही. हे खरं आहे की मी सर्वसाधारणपणे यशस्वी झालेलो आहे. तर तुम्ही माझ्या प्रकरणातही व्हाल. तुझी खुर्ची जरा शेकोटीजवळ थोडी ओढून घे आणि मला तुझ्या प्रकरणाबद्दल माहिती दे. हे सामान्य प्रकरण नाही. माझ्याकडे येणारं कुठलंच प्रकरण तसं नसतं. मी म्हणजे शेवटचा आधार असतो. सर, तरीही मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. माझ्या कुटुंबामध्ये घडलेल्या या घटनांच्या साखळी इतकं गूढ आणि ज्याला काही स्पष्टीकरण नाही असं काही तुमच्या इतक्या अनुभवांमध्ये तुम्ही आजवर कधी ऐकलेलं आहे का? तू माझी उत्सुकता चाळवली आहेस, होम्स म्हणाला. आता मला सुरुवातीपासून सर्व आवश्यक ते तपशील सांग आणि त्यानंतर मला अतिशय महत्त्वाच्या वाटतील अशा घटनांच्या अधिक तपशिलांबद्दल मी तुला प्रश्न विचारेन. त्या तरुणाने खुर्ची ओढून आपले ओले पाय शेकोटीच्या दगीजवळ आणले. तो म्हणाला, माझे नाव जॉन ओपनशॉ आहे. पण माझी स्वतःची माहिती या भयानक घटनेमध्ये महत्त्वाची नाही असं मला वाटतं. हे प्रकरण वंशपरंपरागत चालू असल्याने तुम्हाला तथ्य समजावून सांगण्यासाठी मला या प्रकरणाच्या पार आरंभाकडे जायला हवं. माझ्या आजोबांना 2 मुलगे, माझे काका इलियास आणि माझे वडील जोसेफ. माझ्या वडिलांचा कॉन्व्हेंट्रीला एक छोटासा कारखाना होता. सायकलचा शोध लागताना त्यांनी या कारखान्याचा विस्तार केला. त्यांनी ओपनशॉ अनब्रेकेबल टायर्स या नावाने पेटंट मिळवलं होतं आणि त्यांचा व्यवसाय एवढा जोमात चालायला लागला की त्यांनी हा व्यवसाय नंतर विकून टाकला आणि ते अमाप पैसा कमावून निवृत्त झाले. माझे काका इलियास तरुणपणी अमेरिकेला स्थलांतरित झाले आणि तिथं त्यांनी फ्लोरिडामध्ये शेती चालू केली. त्यांनी तिथं उत्तम जम बसवला होता असं आम्हाला समजलं. नागरी युद्धाच्या दरम्यान ते जॅक्सनच्या सेनेमधून आणि नंतर हुडच्या आधिपत्याखाली लढले. तिथं त्यांना कर्नलचा हुद्दा मिळाला. जेव्हा जनरल ली यांनी शस्त्र खाली ठेवली तेव्हा माझे काका पुन्हा त्यांच्या शेतीकडे वळाले. तिथं ते 3-4 वर्ष राहिले. साधारण 1869 किंवा 1870 ते युरोपात परत आले आणि हॉर्सहॅममध्ये सक्सेस इथं त्यांनी छोटीशी मालमत्ता खरेदी केली. त्यांनी अमेरिकेमध्ये बराच पैसा कमावला होता. ते परत येण्याचं कारण म्हणजे त्यांना कृष्णवर्णीयांविषयी वाटणारी घृणा आणि या लोकांना मताधिकार देण्याच्या रिपब्लिकांच्या धोरणाला असणारी नापसंती. ते जरा विचित्रच होते. भयंकर हिंस्र, तापट आणि चिडल्यानंतर अतिशय गलिच्छ बोलत.
त्यांचा स्वभाव एकुलकोंडा होता. इतकी वर्ष हॉर्सहॅममध्ये राहून सुद्धा त्यांनी कधी शहरात पाय सुद्धा ठेवला असेल असं मला वाटत नाही. त्यांच्या घराभोवती बाग आणि 2-3 शेतं होती. तिथेच फिरून ते व्यायाम करायचे. तरीही आठवड्याच्या आठवडे ते आपल्या खोलीबाहेर पडत नसत. भरपूर ब्रँडी प्यायचे आणि अखंड धूम्रपान करायचे. ते कोणालाही भेटायचे नाहीत आणि त्यांनाही कोणी मित्र नको असायचे, अगदी सख्खा भाऊ सुद्धा. पण त्यांना माझ्याबद्दल आक्षेप नव्हता. खरं तर त्यांना मी आवडत असे. त्यांनी मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी साधारण 12 वर्षाचा असेल. हे साधारण 1878 असावं आणि तेव्हा त्यांना लंडनमध्ये येऊन 8-9 वर्ष झाली होती. मला त्यांच्यासोबत राहण्यासाठी परवानगी द्यावी अशी त्यांनी माझ्या वडिलांना विनंती केली. त्यांच्या परीने ते माझ्याशी फार चांगले वागायचे. शुद्धीत असताना त्यांना माझ्यासोबत ब्लॅक गॅमन आणि ड्रॉट्स हे गंजिफासारखे खेळ खेळायला आवडायचं. त्यांनी नोकरांना आणि इतर व्यावसायिकांना माझी ओळख त्यांचा प्रतिनिधी अशीच करून दिली होती. त्यामुळे मी 16 वर्षाचा होईपर्यंत एक प्रकारे त्या घराचा मालकच झालो होतो. माझ्याकडे सर्व चाव्या होत्या आणि मी हवं तिथं जाऊन हवं ते करू शकत होतो, अर्थात त्यांच्या एकांतामध्ये व्यत्यय न आणता. माळ्यावरच्या अडगळींच्या खोल्यांपैकी त्यांची एक छोटी खोली याला एकमेव अपवाद होती. ती सतत कुलूपबंद असे आणि मला किंवा इतर कोणालाही ते त्या खोलीमध्ये जाऊ देत नसत. लहान मुलाच्या उत्सुकतेने एकदा मी चावीच्या भोवकामधून त्या खोलीमध्ये पाहिलं होतं, पण असल्या खोल्यांमध्ये कायमच असतात तशा जुन्या ट्रंका किंवा गाठोडे यांखेरीज इतर काहीही मला तिथं दिसलं नाही. एके दिवशी, मला वाटतं मार्च 1883 मधला तो दिवस होता, टेबलावर त्यांच्या कर्नल नावाच्या पट्टीसमोर परदेशी शिक्का असलेलं एक पत्र पडलं होतं. त्यांना पत्र येणं ही काही नेहमीची गोष्ट नव्हती, कारण त्यांची सर्व देणी रोख पैसे देऊन भागवली जात होती आणि त्यांना इतर कुणी मित्र तर नव्हतेच. त्यांनी ते पत्र उचलत म्हटलं, भारतामधून पॉंडेचेरीच्या टपालाचा शिक्का. हे काय असू शकेल? त्यांनी ते घाईघाईत उघडलं आणि त्यामधून संत्र्याच्या 5 सुकलेल्या बिया त्यांच्या पट्टीवर पडल्या. ते पाहून मी हसायला लागलो, पण त्यांचा चेहरा पाहताच हे हसणं माझ्या ओठांवरच विरून गेलं. त्यांनी वासला होता, डोळे विस्फारले होते आणि त्यांचा चेहरा चुन्यासारखा पांढरा फेक पडला होता. त्यांनी तो लखोटा अजून हातात धरलेला होता आणि त्याच्याकडे रोखून बघत ते के 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 असं किंचाळले आणि अरे देवा, माझं पाप मला गाठायला आलं आहे असं ते ओरडले. काका काका, झालंय तरी काय? काय झालं? मी घाबरून विचारलं. मृत्यू, ते म्हणाले आणि टेबलावरून उठून त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले. मी भीतीने थरथरत तसाच बसून राहिलो. मी तो लखोटा उचलून पाहिला तर त्याच्या कडेच्या आतल्या बाजूला जिथं गोंद लावतात तिथं वरच्या बाजूला मला लालशाहीत के हे अक्षर 3 वेळा लिहिलेलं दिसलं. त्या 5 सुकलेल्या बियांखेरीज त्यामध्ये इतर काहीही नव्हतं. त्यांच्या या इतक्या जीव घेण्या भीतीमागे काय कारण असेल? मी नाश्ता अर्धवट सोडून तसाच उठलो आणि जिना चढून वर जात असताना ते मला एका हातात जुनी गंजलेली किल्ली, ती बहुधा त्या माळ्यावरच्या खोलीची असावी, आणि दुसऱ्या हातात पैसे ठेवायच्या डब्यासारखा एक छोटा पितळी डबा घेऊन खाली येताना दिसले. हवं ते करू दे त्यांना, पण मी अजूनही त्यांच्यावर मात करू शकतो, ते निर्धार केल्यासारखं स्वतःशीच म्हणाले. मेरीला सांग मला आज माझ्या खोलीमध्ये शेकोटी पेटवून हवी आणि त्या हॉर्सहॅममधल्या वकिलाला फोर्डहॅमला बोलावून घे. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. वकील आले तेव्हा त्यांनी मला खोलीत बोलावून घेतलं. तिथं शेकोटीत आग चांगलीच पेटली होती आणि कागद पेटवल्यानंतर उरते तशा काळ्या मुसमुशीत राखीचा ढीग त्या शेकोटीमध्ये पडला होता. तो पितळी डबा रिकामी पडला होता. मी त्या डब्यावर नजर टाकली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या डब्याच्या झाकणावर मी सकाळी लखोट्यावर पाहिले तसेच 3 केक कोरले होते. माझे काका म्हणाले,
जॉन, तू माझ्या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून सही करावीस अशी माझी इच्छा आहे. मी माझी सर्व मालमत्ता, तिचे सर्व लाभ आणि तिच्यावरचा बोजा यांच्या सकट माझ्या भावाच्या म्हणजे तुझ्या वडिलांच्या नावे करत आहे, जेणेकरून त्यांच्याकडून ही संपत्ती तुझ्याकडे येईल. तू ही मालमत्ता शांतपणे उपभोगू शकलास तर उत्तमच. पण तसं झालं नाहीच तर माझे शब्द लक्षात ठेव बाळा. ही सर्व मालमत्ता तुझ्या कट्टर शत्रूच्या नावे करून टाक. अशी एक प्रकारे दुधारी भेट तुला देत असल्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटतंय. पण आता इथून पुढे घटना कशा घडतील हे माझं मलाच सांगता येणार नाही. कृपया मिस्टर फॉर्डहॅम दाखवतील तिथं तू सह्या कर. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सह्या केल्यावर वकील ते कागदपत्र घेऊन गेले. या चमत्कारिक प्रसंगाने माझ्या मनावर किती खोल परिणाम केला असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी मनातल्या मनात यावर बराच विचार केला, पण तरीही मला याचा काही बोध होऊ शकला नाही. यामुळे मनामध्ये जी एक अनामिक भीती निर्माण झाली त्यातून मी बाहेर येऊ शकलो नाही. पण जसजसे आठवडे गेले आणि आमच्या दैनंदिन आयुष्याच्या चाकोरीमध्ये काहीही व्यवधान आलं नाही तशी ही भावना थोडी कमी होत गेली. अर्थात मला माझ्या काकांमध्ये फरक जाणवत होता. ते नेहमीपेक्षा जास्त दारू प्यायला लागले आणि कोणाचाही सहवास त्यांना नेहमीपेक्षा अधिक नकोसा झाला. दरवाजा आतून बंद करून जास्तीत जास्त वेळ ते खोलीमध्येच राहत. कधीतरी ते नशेमध्ये खोलीमधून बाहेर येत आणि हातात बंदूक घेऊन घराबाहेर बागेमध्ये फिरताना किंचाळत, मी कोणालाही भीत नाही. एखाद्या मेंढीसारखं मला कोणीही गोठ्यात बांधून ठेवू शकत नाही, मग तो मनुष्य असो वा सैतान. पण एकदा का ती नशा उतरली की ते स्वतःच्या मनातल्या दहशतीचा शूरपणे सामना करण्याची क्षमता नसल्यासारखे अस्वस्थ होऊन दरवाजा बंद करीत आणि त्याला कडी घालून कुलूप लावून घेत. अशा वेळी मी त्यांचा चेहरा पाहिलेला आहे. तो अगदी थंडीच्या दिवसानेही घामाने थपथपलेला असे. आता अखेरीस तुमची सहनशक्ती अधिक न ताणतो आणि सांगतो. अखेर ती रात्र आली जेव्हा काका असेच नशेमध्ये ओरडत बाहेर गेले आणि कधीच परतले नाही. त्यांना शोधण्यासाठी आम्ही गेलो असता आम्हाला ते बागेच्या टोकाला असलेल्या शेवाळे साठलेल्या एका तलावात तोंड खाली गेलेल्या अवस्थेमध्ये सापडले. तिथं हिंसाचाराच्या किंवा झटापटीच्या कसल्याही खुणा नव्हत्या आणि पाणी केवळ 2 फूट खोल होतं. म्हणून ज्युरीनं त्यांचं तऱ्हेवाईक वागणं लक्षात घेऊन आत्महत्या असा निर्णय दिला. पण मृत्यूच्या विचाराने सुद्धा त्यांची कशी तडफड होत असे हे मला ठाऊक असल्याने त्यांनी स्वतःहून मृत्यूला जवळ केलं असेल हे मला स्वतःलाच पटायला खूप प्रयास करावे लागले. पण ते प्रकरण संपलं आणि ती मालमत्ता शिवाय बँकेमध्ये जमा असलेली 14,000 पाऊंड इतकी रक्कम अशी संपत्ती माझ्या वडिलांच्या ताब्यात आली. 1 मिनिट, होम्सने त्याला मध्येच अडवलं. तुझं हे निवेदन आजवर ऐकलेल्या वर्णनांपैकी अतिशय रोचक वर्णन असणार हे मला आधीच वाटलं होतं. ते पत्र आलं त्याची तारीख आणि तुझ्या काकांच्या कथित आत्महत्येची तारीख सांगशील का? ते पत्र आलं होतं 10 मार्च 1883 रोजी आणि त्यांचा मृत्यू त्यानंतर 7 आठवड्यांनी 2 मेच्या रात्री झाला. धन्यवाद. आता पुढे सांग. माझ्या वडिलांकडे हॉर्सहॅमची मालमत्ता आल्यानंतर त्यांनी कायमचं बंद असलेल्या या माळ्याची तपासणी माझ्या विनंतीनुसार काळजीपूर्वक केली. आम्हाला तिथं तो पितळी डबा मिळाला, पण त्यामधली सर्व सामग्री नष्ट करण्यात आली होती. त्याच्या आतमधल्या बाजूला एक कागदी चिठ्ठी लावलेली होती. तिच्यावर 3 वेळा के हे अक्षर आणि त्याखाली पत्रे, टाचणे, पावत्या किंवा नोंदवही असं लिहिलेलं होतं. आम्हाला वाटलं की कर्नल ओपनशॉनी नष्ट केलेली कागदपत्र याच गोष्टींशी संबंधित असावीत. त्या माळ्यावर माझ्या काकांच्या अमेरिकेतल्या आयुष्याची संबंधित काही विस्कळीत कागद आणि वह्या यांव्यतिरिक्त काहीही महत्त्वाचं नव्हतं. यांपैकी काही नोंदी युद्धाच्या वेळेच्या होत्या. त्यांमधून समजत होतं की त्यांनी आपलं कर्तव्य चोख निभावलं होतं आणि ते शूर सैनिक म्हणून ओळखले जात. इतर काही कागदांच्या तारखा पाहता ती अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या राज्यांच्या फेरनिर्माणाच्या दरम्यानची असावीत.
ही कागदपत्र राजकारणाबद्दल होती आणि त्यांमधून हे स्पष्ट दिसत होतं की उत्तरेकडून पाठवण्यात आलेल्या स्वतःचं बस्तान बसवू इच्छिणाऱ्या राजकारण्यांना विरोध करण्यामध्ये त्यांनी प्रखर भूमिका घेतली होती. साधारण 1884च्या सुरुवातीला माझे वडील हॉर्सहाइमला राहायला आले. जानेवारी 1885 पर्यंत सर्व काही शक्य तेवढं सुरळीत चालू होतं. नववर्षाचा 4थाच दिवस होता आणि न्याहारीच्या टेबलावर आम्ही बसलेलो असताना मला वडिलांचा आश्चर्याने ओरडल्याचा आवाज ऐकायला आला. त्यांच्या एका हातात नुकताच उघडलेला लखोटा होता आणि दुसऱ्या हाताच्या पसरलेल्या तळव्यांवर संत्र्याच्या सुकलेल्या 5 बिया होत्या. मी जेव्हा कधी कर्नलची गोष्ट सांगायचो तेव्हा ते कपोलकल्पित कथा म्हणून कायम उपहासाने हसायचे. मात्र तीच गोष्ट त्यांच्याही बाबतीत घडली. तेव्हा मात्र ते फारच घाबरले आणि बुचकळ्यात पडलेले दिसले. जॉन, अरे देवा, याचा अर्थ तरी काय आहे? ते कसे बसे म्हणाले. आता मात्र माझं काळीज गोठून गेलं. थरकाप झाला. हे के 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 आहे, मी म्हणालो. त्यांनी लखोट्याची आतली बाजू पाहिली. होय, खरंच, ते ओरडले. हीच अक्षरं आहेत, पण त्यांच्यावर काय लिहिलंय? ते कागद सनडायल म्हणजे सौर घड्याळावर ठेवा. मी त्यांच्या मागे उभा राहून वाचत म्हणालो. कुठले कागद? कुठले सौर घड्याळ? त्यांनी विचारले. बागेमधलं सौर घड्याळ, दुसरं कुठलं? मी म्हणालो. आणि कागद म्हणजे ते नष्ट केलेले सर्व कागद. हा कसाबसा धीर गोळा करून ते म्हणाले. आपण सुसंस्कृत देशामध्ये राहतो आणि असल्या माकड चेष्टा चालून घेणं आपल्याला जमणार नाही. हे पत्र आलंय कुठून? दंडी, मी टपालाचं तिकीट बघून म्हणालो. हा कुणाचा तरी हास्यास्पद विनोदाचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे कागद आणि सनडायल यांचा माझ्याशी संबंधच काय? मी या चावटपणाची कसलीही दखल घेणार नाही. याबाबत पोलिसांशी नक्कीच बोलावं लागणार आहे, मी म्हणालो. अरे, आपल्या बावळटपणावर ते हसतील. तसलं काहीही चालणार नाही. मला बोलू तरी द्या. बिलकुल नाही. असलं काही करण्यास माझी तुला सक्त मनाई आहे. असल्या मूर्खपणावरून काहीही लगबग करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता, कारण ते फारच आडमुठे होते. मी मात्र अनिष्ठाची चाहूल लागल्याने जड अंतःकरणाने वावरत होतो. हे पत्र आल्याच्या 3ऱ्या दिवशी माझे वडील त्यांच्या मेजर फ्रीबॉडी या पोर्ट्सडाऊन हिलमधल्या किल्ल्यावर अधिकारी असलेल्या मित्राला भेटण्यासाठी घरून निघाले. ते बाहेर जात असल्याने मी खुश होतो, कारण ते घरापासून जितके दूर असतील तितका त्यांना असलेला धोका कमी होईल असं मला वाटत होतं. पण इथंच माझी चूक झाली. ते गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला मेजरकडून तार आली की मी ताबडतोब तिकडं निघून यावे. माझे वडील त्या परिसरात असलेल्या चुन्याच्या अनेक खाणींपैकी एका खोल खाणीमध्ये पडले होते आणि कवटी फुटून बेशुद्ध झाले होते. मी घाईघाईनं तिथं पोहोचलो, पण ते शुद्धीत येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. असं वाटतंय ते फेरहॅमवरून तिन्ही सांजेला परत येत होते. पण हा भाग त्यांच्या माहितीचा नसल्यामुळे आणि या खाणीला कुंपण घातलेलं नसल्यामुळे ज्युरींना अपघाती मृत्यू असा निकाल देण्यामध्ये काहीच अडचण आली नाही. त्यांच्या मृत्यूशी संबंधित प्रत्येक मुद्दा मी काळजीपूर्वक तपासून पाहिला. तरीही खुनाच्या कल्पनेला पुष्टी देणारं काहीही मला मिळालं नाही. कसल्याही हिंसाचाराच्या खुणा नव्हत्या, पावलांचे ठसे नव्हते, चोरीमारी नव्हती आणि या रस्त्यांवर कुणी अनोळखी माणूस दिसल्याच्याही नोंदीही नव्हत्या. तरीही माझ्या मनाला अजिबात चैन नव्हती आणि या सगळ्यांभोवती काहीतरी दुष्ट कारस्थान आहे याची मला पूर्णपणे खात्री होत होती. हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. या इतक्या अभद्र पद्धतीने मला हा वारसा मिळाला. आता तुम्ही विचाराल की मी ही संपत्ती विकून का टाकली नाही. त्यावर माझं असं उत्तर आहे की ही सर्व संकट आमच्या काकांच्या आयुष्याशी संबंधित आहेत याची मला पूर्ण खात्री होती आणि हे संकट याच नव्हे तर इतर कुठल्याही घरामध्ये नक्की असंच येईल हे मला माहीत होतं. जानेवारी 1885 मध्ये माझ्या वडिलांचा अंत झाला आणि त्याला 2 वर्ष 8 महिने होऊन गेले आहेत.
या दरम्यान मी हॉर्सहॅम इथं सुखानं राहत होतो. आमच्या कुटुंबावरचा हा शाप सरला आणि गेल्या पिढीच्या अंतासोबत संपला आहे अशी आशा मला वाटायला लागली. पण यातून सुटका झाली असं मी फार लवकर समजू लागलो होतो. कारण माझ्या वडिलांवर जो आघात झाला होता तसाच काल सकाळी माझ्यावर पण झाला. त्या तरुणाने एक चुरगळलेला लखोटा खिशामधून बाहेर काढला. तो टेबलावर उलटा करून त्यामधून संत्र्याच्या 5 सुकलेल्या बिया बाहेर काढल्या. हाच तो लखोटा, तो पुढं म्हणाला. टपालाचा शिक्का लंडनच्या पूर्व भागाचा आहे. माझ्या वडिलांच्या अखेरच्या संदेशनावर होतं तसंच 3 वेळा के हे अक्षर यामध्ये पण आहे. ते कागद सनडायलवर ठेव असं खाली लिहिलेलं आहे. त्यानंतर तू काय केलंस? होम्सने विचारलं. काहीच नाही. काहीच नाही? त्याने चेहरा आपल्या बारीक पांढऱ्या हातांमध्ये लपवला. खरं सांगायचं तर मला फार हतबल वाटतंय. एखादा साप सरपटत आल्यानंतर ससा भेदरून जाईल असं मला वाटतंय. मी कुठल्या तरी निर्मम न रोखता येण्यासारख्या अरिष्टाच्या तावडीमध्ये सापडलो आहे, ज्यापासून कोणतीही दूरदृष्टी आणि खबरदारी मला वाचवू शकणार नाही. अरे, तुला आत्ताच काहीतरी केलं पाहिजे, अन्यथा तुझी खैर नाही. तुला केवळ आता धाडसच वाचवू शकेल. ही वेळ हातपाय गाळायची नाही, शेरलॉक होम्स म्हणाला. मी पोलिसांकडे गेलो होतो. बर, पण माझी कथा ऐकताना ते हसले होते. त्या पोलीस अधिकाऱ्याने आधीच आपलं मत बनवलं होतं. ही पत्र म्हणजे केवळ कुणीतरी थट्टा करतंय. माझ्या नातेवाईकांची मृत्यू म्हणजे ज्युरी म्हणाले तसे निव्वळ अपघातच आहेत. या इशाऱ्याबरोबर त्यांचा काहीही संबंध जोडता येणार नाही हे मला माहिती आहे. होम्सने आपल्या मुठी हवेतच आवळल्या. छे, कमाल आहे. हा तर शुद्ध मूर्खपणा आहे, तो ओरडला. तथापि त्यांनी माझ्याबरोबर घरी एक पोलीस ठेवण्याची परवानगी दिली आहे. तो पोलीस आता तुझ्यासोबत आला आहे का? नाही, त्याला घरी थांबण्याचे आदेश आहेत. परत एकदा होम्सने हवेतच संताप व्यक्त केला. तू माझ्याकडे का आला आहेस? तो ओरडला. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तू माझ्याकडे लगेच का आला नाहीस? मला माहीतच नव्हतं. आजच मी माझ्या या अडचणीबद्दल मेजर प्रेंडरगास्ट यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला तुमच्याकडे येण्याचा सल्ला दिला. तुला ते पत्र मिळून 2 दिवस झालेले आहेत. आपण या आधीच हालचाल करायला हवी होती. आमच्या पुढ्यात ठेवलेल्या या पत्राखेरीज आणखीन काही पुरावा तुझ्याकडे नसावा असं मला वाटतं. आपल्याला मदत करू शकणारा काही सूचक तपशील वगैरे? एक गोष्ट आहे, जॉन ओपनशॉ म्हणाला. त्याने कोटाच्या खिशामध्ये चाचपडून फिकट निळसर रंगाचा एक कागद काढून टेबलावर ठेवला. मला काहीतरी आठवतंय, तो म्हणाला. ज्या दिवशी माझ्या काकांनी सर्व कागदपत्र जाळली तेव्हा मला या राखेमध्ये काही छोट्या न जळालेल्या कागदाच्या कडा दिसल्या होत्या. त्या याच विशिष्ट रंगाच्या होत्या. मला हा केवळ कागद त्यांच्या खोलीच्या जमिनीवर पडलेला दिसला. मला असं वाटलं की बहुतेक हा कागद उडून बाहेर आलेला असावा आणि म्हणून जळला नाही. यामधल्या संत्र्यांच्या बियांच्या उल्लेखाखेरीज मला नाही वाटत यात फारसं काही मदत होण्यासारखं आहे. मला वाटतंय की हा कागद कुठल्या तरी खाजगी दैनंदिनी मधला आहे. हस्ताक्षर निसंशयपणे माझ्या काकांचंच आहे. होम्सने दिवा पुढे ओढून घेतला आणि आम्ही दोघंही वाकून तो कागदाचा तुकडा पाहायला लागलो. तो कागद म्हणजे कुठल्या तरी पुस्तकामधून फाडलेल्या कागदाची कड होती. त्याच्या वरच्या बाजूला लिहिलं होतं मार्च 1869 आणि त्याखाली या गूढ नोंदी होत्या. 4 तारीख, हडसन आला, तोच जुना प्लॅटफॉर्म. 7 तारीख, सेंट ऑगस्टाईनचे मॅकॅले, पॅरामोर आणि जॉन स्वेन यांना सुकलेल्या बिया पाठवल्या. 9, मॅकॅले साफ. 10, जॉन स्वेन साफ. 12, पॅरामोरला भेटलो, सगळं ठीक. धन्यवाद. होम्स कागदी घडी करून आमच्या आशिलेला परत देत म्हणाला. आणि आता तू कोणत्याही कारणाने एक क्षणसुद्धा वाया दडवता कामा नयेस. तू आता जे काही मला सांगितलं आहेस त्याबद्दल आपण चर्चा करण्यात सुद्धा वेळ घालवू शकत नाही. तू ताबडतोब घरी जाऊन कृती केली पाहिजेस. मी काय करू?
आता करण्यालायक एकच गोष्ट आहे आणि ते तुला तातडीने केलं पाहिजे. आता आम्हाला दाखवलेला हा कागदाचा तुकडा तू मगाशी वर्णन केलेल्या त्या पितळी डब्यामध्ये ठेव. त्याचसोबत तू चिठ्ठी लिहून ठेव की तर सर्व कागद तुझ्या काकांनी जळून नष्ट केले आहेत. केवळ हाच कागद शिल्लक आहे. त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसायला हवा. इतक्या स्पष्टपणे तू लिहायला हवंस. असं करून तो डबा सांगितल्याप्रमाणे लगेच सनडायलवर ठेवला पाहिजेस. लक्षात आलं का? हो. सध्या या क्षणाला बदला अथवा अशा इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. मला वाटतंय आपल्याला तो कायद्याच्या मार्गानं सुद्धा घेता येईल. पण आपल्याला आपलं जाळं अजून रचायचं आहे आणि त्यांचं जाळं विणून झालेलं आहे. त्यामुळे आपलं सर्वात पहिलं प्राधान्य म्हणजे सध्या तुला असलेला धोका दूर करणं. दुसरं म्हणजे हे रहस्य उकलून गुन्हेगारांना शिक्षा देणं. मी तुमचे आभार मानतो. हा तरुण उठून ओव्हरकोट अंगावर चढवत म्हणाला. तुम्ही मला एका अर्थाने संजीवनी आणि नवीन आशा दिली आहे. मी तुमच्या सल्ल्याप्रमाणेच तंतोतंत वागेन. एक क्षण सुद्धा दवडू नकोस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान सतत स्वतःची काळजी घेत राहा. कारण मला निश्चित वाटतं की तुला खरोखरच येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटापासून धोका आहे. तू आता परत कसा जाणार आहेस? मी वॉटरलूवरून रेल्वेने जाणार आहे. अद्याप 9 वाजलेले नाहीत. रस्त्यांवर गर्दी असेल म्हणजे तू तिथं सुरक्षित असशील असं वाटतंय. तरीही तू फारसं जवळून स्वतःचं संरक्षण करू शकणार नाहीस. मी सशस्त्र आहे. ते बरं आहे. मी उद्यापासून तुझ्या प्रकरणावर काम चालू करेन. म्हणजे तुम्ही मला उद्या हॉर्सहॅममध्ये भेटाल का? नाही. तुझ्या प्रकरणातलं रहस्य इथे लंडनमध्ये आहे. मी इथंच ते शोधून काढेन. त्या डब्याची आणि कागदपत्रांची खबर घेऊन मी तुम्हाला उद्या किंवा 2 दिवसांत भेटायला येईल. मी प्रत्येक बाबतीत तुमचा सल्ला शिरोधारी मानणार आहे. त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन करून आमची रजा घेतली. बाहेर वारा अद्याप घोंगावत होता आणि खिडक्यांवर पाऊसही दनादन वाकडा तिकडा आपटत होता. समुद्री गवताचं एखादं पातळ चक्रीवादळामध्ये भिरकावलं जातं तशी ही विचित्र चक्रावणारी कहाणी जणू आमच्यासाठी या वादळातूनच आली होती आणि आता तेच वादळ पुन्हा एकदा ती मागे खेचून घेत होती. शेरलॉक होम्स काही वेळ शांतपणे बसून राहिला. त्याचं डोकं पुढे झुकलं होतं आणि डोळे शेकोटीच्या लाल आचेवर खिळले होते. त्याने चिलम पेटवली आणि एकमेकांचा पाठलाग करत छताकडे जाणाऱ्या निळसर धुरांच्या वलयांकडे तो खुर्चीमध्ये रेलून बघत राहिला. अखेरीस तो म्हणाला, वॉटसन, मला वाटतंय की आपलं आजवरचं कुठलंही प्रकरण इतकं अद्भुत नसावं. कदाचित साइन ऑफ फोर्सचा अपवाद असेल. हां, ते सोडून कदाचित. पण तरीही हा जॉन ओपनशॉ त्या घटनेतल्या शोल्टोसपेक्षा अधिक गंभीर संकटामध्ये अडकलेले असल्याचं मला जाणवतंय. पण ही संकटं नक्की काय स्वरूपाची असावीत याबद्दल तू अद्याप काही आडाखे मांडले आहेस का? मी विचारलं. त्यांच्या स्वरूपाबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाही. ती आहेत तरी काय? हा के कोण आहे आणि या दुर्दैवी कुटुंबाचा पाठलाग का करत आहे? शेरलॉक होम्सने डोळे मिटले आणि बोटं जुळवून दोन्ही कोपरे खुर्चीच्या दांडीवर ठेवून तो म्हणाला, एखाद्या आदर्श मीमांसकासमोर जेव्हा असाच एक मुद्दा त्याच्या विविध पैलूंसह पेश केला जातो तेव्हा त्या मुद्द्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी घडलेल्या सर्व घटनांच्या शृंखलामध्ये तो केवळ तर्क शोधत नाही तर त्या शृंखलामधून उद्भवणारे परिणामही विचारात घेतो. ज्याप्रमाणे कुव्हिये हा फ्रेंच तज्ज्ञ केवळ एका हाडाच्या निरीक्षणावरून अख्खा प्राणी कोणता असावा याचं वर्णन करू शकायचा, त्याचप्रमाणे कुणा निरीक्षकाने घटनांच्या शृंखलेतली एक कडी योग्य प्रकारे समजून घेतली असेल तर त्याला आधी घडलेल्या अथवा नंतर घडू शकणाऱ्या इतर सर्व घटनांबद्दल अचूकपणे सांगता आलं पाहिजे. केवळ तर्कबुद्धी ज्या परिणामांची पूर्ण कल्पना करू शकेल त्यांचा आवाका अद्याप आपल्या ध्यानात आलेला नाहीये. जेव्हा ज्ञानेंद्रियांचा वापर करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची उत्तरं गोंधळात टाकतात तेव्हा त्या अभ्यासिकेमध्ये सोडवणं शक्य नसतं.
ही कला तिच्या अंतिम बिंदूपर्यंत नेण्यासाठी मीमांसकाला त्याच्या निदर्शनाला आलेले सर्व तपशील वापरात आणता आले पाहिजे. यावरून तुझ्या लगेच लक्षात येईल की आजकालच्या मुक्त शिक्षणाच्या आणि ज्ञानकोशाच्या काळात सुद्धा सर्व प्रकारचं ज्ञान असणं हे दुर्मिळ उपलब्धी असल्याचं लक्षण आहे. मात्र एखाद्या माणसाकडे त्याच्या कामासाठी आवश्यक असं सर्व ज्ञान असणं हे अशक्य नाही आणि माझ्या बाबतीत असं घडवण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझी आठवण योग्य असेल तर आपल्या मैत्रीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तू एका प्रसंगी माझ्या मर्यादा अगदी मोजक्या शब्दांमध्ये मांडल्या होत्यास. होय, मी हसतच उत्तरलो. तो एकमेव दस्तऐवज होता. तत्वज्ञान, खगोलशास्त्र आणि राजकारण या सर्वांना शून्य मिळाले होते मला आठवते. वनस्पतीशास्त्र बदलतं. शहराच्या 50 मैल परिघामधल्या कुठल्याही भागातले चिखलाचे डाग ओळखण्या इतकं उत्तम भूगर्भशास्त्र, लहरी रसायनशास्त्र, बिनपद्धतीचं शरीरशास्त्र, सनसटी साहित्य, गुन्हेगारांच्या नोंदी एकमेव, व्हायलिन वादक, कुस्तीगीर, तलवारबाज, वकील, शिवाय कोकेन आणि तंबाखूद्वारे एक प्रकारे स्वतःलाच विष खाऊ घालणारं वगैरे. मला वाटतं हे माझ्या त्या विश्लेषणाचे प्रमुख मुद्दे होते. शेवटचा मुद्दा ऐकून होम्स किंचित हसला. अच्छा, तो म्हणाला. मी तेव्हा जे म्हणालो होतो तेच आताही म्हणतोय. एखाद्या माणसाने आपल्या मेंदूच्या माळ्यांवर लागेल ते सर्व फर्निचर साठवावं. उरलेला तो त्याच्या ग्रंथसंग्रहाच्या अडगळीच्या खोलीमध्ये टाकून ठेवू शकतो आणि जेव्हा अशी आवश्यकता असेल तेव्हा ते तसंच बाहेर काढू शकतो. आपल्यासमोर जेव्हा हे आज रात्रीसारखं प्रकरण आलेलं असेल तेव्हा आपण आपल्या सर्व श्रोतांसोबतच आपली साधनंही तयार ठेवायलाच पाहिजेत. कृपया मला पुस्तकांच्या कप्प्यांमधला तुझ्या बाजूलाच असलेला अमेरिकन ज्ञानकोशाचा की अक्षराचा खंड देशील का? धन्यवाद. आता आपण परिस्थितीचा विचार करू आणि त्यातून काही निष्कर्ष निघू शकतात का ते पाहू. या कर्नल ओपनशॉने अमेरिका सोडण्यामागे काहीतरी जबरदस्त कारण असलं पाहिजे असं सशक्त गृहीतक आपण सर्वात आधी मांडू. सर्वसाधारणपणे आयुष्याच्या या टप्प्यामध्ये माणसं आपल्या सर्व सवयी बदलत नाही आणि फ्लोरिडाचं सुंदर वातावरण सोडून लंडनच्या एकाकी ग्रामीण जीवनाचा स्वइच्छेने स्वीकार करत नाहीत. लंडनमधली त्यांची एकांताची कमालीची आवड हेच सुचवते. त्यांना कुणाची तरी अथवा कशाची तरी भीती वाटत होती. त्यामुळे आपण सध्या एक काम चलावू असं गृहीतक मांडू की कुणाच्या तरी अथवा कशाच्या तरी भीतीने त्याला अमेरिका सोडून यावं लागलं. आता ही भीती कसली होती तर त्याचं अनुमान आपण केवळ त्याला आणि त्याच्या वारसांना आलेली ही भयंकर पत्र विचारात घेऊन काढू शकतो. तुला त्या पत्रांवरचे टपालाचे शिक्के लक्षात आहेत? पहिलं पॉंडिचेरीचं होतं, दुसरं डंडीचं होतं आणि तिसरं लंडनचं होतं, पूर्व लंडनचं. यावरून तुझं अनुमान काय आहे? ही सर्व समुद्री बंदरं आहेत. या पत्रांचा लेखक एखाद्या जहाजावर असणार. फार छान. एक दुवा आपल्याला मिळालेलाच आहे. ही एक शक्यता आहे. फार मोठी शक्यता आहे की पत्रलेखक जहाजावर आहे यात शंका नाही. आता आपण आणखीन एक मुद्दा विचारात घेऊया. पॉंडिचेरीच्या बाबतीत धमकी आणि प्रत्यक्ष कृत्य यांदरम्यान 7 आठवडे गेले. दंडीच्या बाबतीत केवळ 3 ते 4 दिवस. यामधून काही सुचतंय का? मोठ्या अंतराचा प्रवास, पण पत्राला सुद्धा तितकाच लांबचा प्रवास करायचा आहे. मला मुद्दा लक्षात आला नाही. किमान असं गृहीतक आहे की हा माणूस अथवा ही माणसं ज्या जहाजामधून प्रवास करीत आहेत ते शिडाचं जहाज आहे. आपली कामगिरी सुरू करण्याआधी ते एखादा अनोखा इशारा अथवा संकेत देतात असं दिसतंय. दंडीवरून संकेत आल्यानंतर किती लवकर काम करण्यात आलं हे तू पाहिलंसच. ते पॉंडिचेरीवरून वाफेवर चालणाऱ्या जहाजामधून आले असते तर ते पत्र आल्यावर लगोलग येऊन पोचले असते. पण तरीही मध्ये 7 आठवडे गेले हे वास्तव आहे. मला वाटतं हे 7 आठवडे म्हणजे पत्राची बोट येण्याचा आणि पत्रलेखक ज्या बोटीवर होता ती बोट येण्याच्या मधला काळ असावा. तसं शक्य आहे.
त्याहूनही जास्त हे संभाव्यही आहे. आता या नवीन प्रकरणामधील खतरनाक निकड आणि मी त्या तरुण ओपनशॉला काळजी घेण्यासाठी का विनंती केली हे तुझ्या लक्षात येईल. पत्र पाठवणाऱ्यांना प्रवासासाठी जितके दिवस लागतील त्या काळाच्या अखेरच नेहमी हल्ला करण्यात आला आहे. पण हे पत्र लंडनमधून आलेलं आहे म्हणजे आता अधिक उशीर गृहीत धरून चालणार नाही. अरे देवा, मी ओरडलो. पण याचा अर्थ तरी काय? ओपनशॉकडे असलेले कागद अर्थातच या प्रवासी जहाजामधल्या व्यक्तीसाठी अथवा व्यक्तींसाठी फार महत्त्वाचे होते. मला वाटतं ते एकापेक्षा जास्त लोक असावेत. हे अगदी स्पष्ट आहे. एकच माणूस अशा पद्धतीने कॅरोनरसारख्या ज्युरीला फसवण्यासारखे खून दोनदा करणं शक्य नाही. यात अनेक माणसं सामील असली पाहिजेत आणि साधन आणि निर्धार दोन्ही त्यांच्याजवळ आहे. कोणाही कडे असली तरीही त्यांना ही कागदपत्रे मिळवायचीच आहेत. याचाच अर्थ KKK ही अक्षरं एखाद्या व्यक्तीच्या नावाची अध्यक्षरं नसून एखाद्या संघटनेचं ओळख चिन्ह असणार. कसली संघटना? शेरलॉक होम्सने पुढे झुकून आवाज खाली करत म्हणाला. तू आजवर कधी कू क्लक्स क्लॅन बद्दल ऐकलं नाहीस का? कधीच नाही. होम्सने गुडघ्यावर ठेवलेलं पुस्तक उचललं आणि पानं उलटत तो म्हणाला, इथं बघ. कू क्लक्स क्लॅन हे नाव रायफल उगारताना येणाऱ्या आवाजाच्या साधर्म्यावरून आलेलं आहे. ही भयंकर गुप्त संघटना नागरी युद्धानंतर दक्षिणेतल्या राज्यांतल्या कॉन्फेडरेटच्या काही माजी सैनिकांनी स्थापन केली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये, खास करून टेनेसी, लुईझिनियाना, कॅरोलिना, जॉर्जिया आणि फ्लोरिडा येथे यांच्या स्थानिक शाखा लवकरच सुरू झाल्या. यांचं सामर्थ्य राजकीय कारणांसाठी वापरलं जात असे. मुख्यत्वे करून कृष्णवर्णीय मतदारांना घाबरवणे आणि संघटनेच्या दृष्टिकोनास विविध असणाऱ्या लोकांची हत्या करणे अथवा त्यांना देशाबाहेर काढणे वगैरे गोष्टी केल्या जातात. यांनी ठरवलेल्या माणसाला मारण्याआधी एखादा आगळापण सहज ओळखता येऊ शकेल अशा स्वरूपाचा एक इशारा पाठवला जात असे. म्हणजे काही भागांत ओकच्या झाडांची पानं, तर काही ठिकाणी टरबुजाच्या अथवा संत्र्याच्या बिया. हा इशारा मिळाल्यानंतर तो माणूस एकतर त्याच्या पूर्वीच्या मतांना जाहीरपणे तिलांजली देऊ शकत असे अथवा हा देश सोडून जाऊ शकत असे. त्याने धैर्य दाखवलंच तर त्याचा मृत्यू सामान्यतः विचित्र अथवा अनपेक्षित पद्धतीने खचितच होणार. या संघटनेची रचना इतकी परिपूर्ण आणि तिचं कामकाज इतकं पद्धतशीर आहे की आजवर कुणीही माणूस तिच्यापासून वाचू शकल्याची अथवा तिच्या अत्याचारांचा माग काढून ते करणाऱ्यांपर्यंत पोचला असल्याची एकही नोंद नाही. काही वर्ष ही संघटना अमेरिकी शासनाच्या आणि दक्षिणेकडच्या समाजातल्या भल्या विचारसरणीच्या वर्गाच्या प्रयत्नांना दाद न देता मोठी होत राहिली. अखेर 1869 मध्ये ही चळवळ अचानकपणे कोलमडली. तरीही आजवर अधूनमधून असे काही उद्रेक घडत असतात. आता तुझ्या लक्षात येईल, होम्स ग्रंथ खाली ठेवत म्हणाला. ही संघटना अचानक चिरफाळणं आणि ओपनशॉ अमेरिकेमधून ती कागदपत्र घेऊन गायब होणं एकाच वेळचं आहे. म्हणजे कदाचित हेच कारण आणि त्याचा हा परिणाम असू शकेल. आता यामुळे तो आणि त्याच्या कुटुंबाच्या मागे काही निर्दयी लोक लागले आहेत. यात आश्चर्यकारक काही नाही. तुला समजलंच असेल की ही वही आणि दैनंदिनी यांमध्ये दक्षिणेच्या काही मोठ्या आसामींची नावं येऊ शकतात आणि ही कागदपत्र परत मिळवल्याखेरीज अनेक जण रात्री सुखाने झोपू शकणार नाहीत. म्हणजे आपण पाहिलं ते पान, ते आपल्या अपेक्षेनुसारच आहे. त्यावर मला आठवतंय त्यानुसार लिहिलं होतं ब.क. यांना बिया पाठवण्यात आल्या. म्हणजे संघटनेकडून त्यांना इशारा देण्यात आला. त्यानंतर पाठोपाठच्या नोंदींमध्ये लिहिलंय की आणि ब यांना साफ करण्यात आलं अथवा ते देश सोडून गेले आणि सर्वात शेवटी क ला भेट देण्यात आली. क साठी ही भेट जीवघेणी ठरली असणार अशी भीती मला वाटत आहे. तर डॉक्टर, आपण या अंधाऱ्या जागेवर थोडाफार प्रकाश पडू द्यावा असं मला वाटतंय. आणि मला खात्री आहे या दरम्यान तरुण ओपनशॉकडे असलेली एकमेव संधी म्हणजे मी जसं सांगितलंय तसं त्यानं करणं.
त्याहून अधिक काहीही आज रात्री सांगणं अथवा करणं शक्य नाही. म्हणून मला माझं व्हायोलिन दे आणि हा वैतागवाणा फास आणि त्याहून जास्त वैतागवाणे आपल्याच बांधवांचं कृत्य अर्धा तास विसरून जाण्याचा प्रयत्न आपण करून पाहूया. सकाळी आकाश स्वच्छ झालं होतं आणि ढगांच्या बुरख्या आडून सूर्य महाराज कमी तेजाने का होईना पण शहरावर तळपत होते. मी खाली आलो तेव्हा शर्लॉक होम्स आधीच न्याहारीला येऊन बसला होता. मी तुझी वाट बघितली नाही त्याबद्दल मला माफ कर, तो म्हणाला. या तरुण ओपन शॉच्या प्रकरणामध्ये शोधाशोध करण्यामध्ये माझा अख्खा दिवस जाणार आहे असं मला दिसतंय. तू काय पावलं उचलणार आहेस? मी विचारलं. ते बरंचसं माझ्या प्राथमिक चौकशीवर अवलंबून आहे. कदाचित मला शेवटी हॉर्सहॅमला सुद्धा जावं लागू शकेल. तू तिथे आधी जाणार नाहीस? नाही, मी लंडन शहरापासून सुरुवात करेन. जरा घंटी वाजव म्हणजे कामवाली तुझी कॉफी घेऊन जाईल. मी वाट पाहत असतानाच टेबलावर पडलेलं अद्याप न उघडलेलं आजचं वर्तमानपत्र उचललं आणि त्यावरून नजर फिरवली. माझे डोळे एका मथळ्यावर खेळले. होम्स, मी ओरडलो. तुला फार उशीर झालाय. अरे, तो कप खाली ठेवत म्हणाला. मला ती भीती वाटलीच होती. ही हत्या कशी केली आहे? तो शांतपणे बोलत असला तरी त्याला जबर धक्का बसलाय हे मला जाणवत होतं. माझी नजर ओपन शॉच्या नावावर पडली. बातमीचा मथळा आहे. वॉटरलू पुलाजवळील दुर्घटना. तिचा तपशील असा आहे. काल रात्री 9च्या आणि 10च्या दरम्यान एक एच डिव्हिजनचा पोलीस वॉटरलू ब्रिज इथं गस्त घालत असताना त्याला मदतीसाठी हाक मारल्याचा आणि नंतर काहीतरी पाण्यात धपकन पडल्याचा आवाज ऐकायला आला. रात्र खूपच अंधारी आणि वादळी असल्याने अनेक वाटसरूंची मदत घेऊनही बचाव करणं शक्य झालं नाही. तरीही जल पोलिसांना धोक्याची सूचना दिली गेली होती आणि अखेर मृतदेह हाती लागला. हा मृतदेह एका तरुणाचा असून त्याच्या खिशामध्ये सापडलेल्या लखोट्यावर लिहिल्यानुसार त्याचं नाव जॉन ओपनशॉ आहे असं दिसत आहे आणि त्याचं निवासस्थान हॉर्सहॅम जवळ आहे. तो काल वॉटरलू स्थानकावरून शेवटची रेल्वे पकडण्यासाठी धावत आला असावा आणि त्या घाईत इथंच अंधारामुळे त्याच्या पायाखालचा रस्ता चुकला असावा आणि तो नदीवर येणाऱ्या जहाजांसाठी बांधलेल्या छोट्या धक्क्यावरून चालत गेला असावा असा कयास आहे. मृतदेहावर हिंसेच्या कसल्याही खुणा नाहीत आणि मयत एका दुर्दैवी अपघाताचा बळी ठरला असावा याबद्दल शंका नाही. यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी नदीकडल्या या धक्क्याच्या पायऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज स्पष्ट होत आहे. आम्ही काही क्षण स्तब्ध बसून राहिलो. मी आजवर होम्सला इतकं निराश आणि खचलेलं कधीच पाहिलं नव्हतं. हा माझ्या अभिमानावरचा आघात आहे, अखेर तो म्हणाला. ही भावना वाईट आहे नक्कीच, तरीही माझा अभिमान दुखवणारी आहे. आता माझ्यासाठी हे प्रकरण वैयक्तिक झालेलं आहे आणि देवाने मला पुरेसं आयुष्य दिलं तर मी ही टोळी नक्कीच पकडीन. तो माझ्याकडे मदत मागण्यासाठी आला होता आणि मी त्याला असं मृत्यूकडे पाठवावं? तो खुर्चीमधून ताडकन उठला आणि खोलीमध्ये अतिशय अस्वस्थतेने एरझारा घालायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर संताप उतरला होता. तो उदासवाणेपणे आपल्या लांब सडपातळ हातांची हालचाल करीत होता. हे अतिशय कावेबाज सैतान असणार, तो उद्गारला. त्यांनी त्याला तिथं कसं फसवून नेलं असेल? तो धक्का स्थानकाच्या सरळ रेषेत नाही. त्यांच्या कामगिरीसाठी पुलावर अगदी असल्या रात्री सुद्धा नक्कीच खूप गर्दी असणार. असो वॉटसन, अखेर कोण जिंकणार ते आपण बघूयाच. मी आत्ता बाहेर जात आहे. तू पोलिसांकडे जाणार आहेस? नाही, सध्या मीच माझा पोलीस असणार आहे. मी जाळं विनेन, तेव्हाच ते कावेबाज पकडतील, पण त्यापूर्वी नाही. तो अख्खा दिवस मी माझ्या व्यावसायिक कामांमध्ये गुंतून गेलो होतो. बेकर स्ट्रीटवर परत येण्यासाठी मला संध्याकाळ उजाडली. शर्लॉक होम्स अद्याप परतला नव्हता. तो आला तेव्हा 10 वाजून गेले होते. तो खूप दमलेला आणि क्लांत दिसत होता. त्याने टेबलाकडे जाऊन पावाचा एक मोठा तुकडा तोडून बकाबका खाल्ला आणि त्यावर तो भरपूर पाणी प्यायला. तुला खूप भूक लागलीये? मी म्हटलं. उपासमार झालीये माझी. मी खाणं विसरूनच गेलो होतो. न्याहारीनंतर मी काहीच खाल्लं नाही. काहीच नाही?
घासभर सुद्धा नाही. त्याबद्दल विचार करायला माझ्याकडे वेळच नव्हता. तू कितपत यशस्वी ठरला आहेस? बऱ्यापैकी. तुला काही सुगावे लागले आहेत का? ते सुगावे माझ्या मुठीत आलेले आहेत. तरुण ओपनशॉच्या मृत्यूचा बदला घेतल्याविना फार काळ राहणार नाही. वॉटसन, आपण त्यांचीच सैतानी निशाणी त्यांच्यासमोर ठेवूया. ही कल्पना विचारांती ठरवली आहे. तुला म्हणायचंय काय? त्यानं कपाटामधून एक संत्र काढलं. त्याचे तुकडे करून त्यामधल्या बिया पिळून बाहेर काढल्या. त्यातल्या 5 बिया वेचून त्याने एका लखोट्यामध्ये कोंबल्या. लखोट्याच्या आतल्या बाजूला त्यानं लिहिलं SH फॉर JO आणि त्यानंतर तो लखोटा सीलबंद करून त्यावर पत्ता लिहिला. कॅप्टन जेम्स कॅलहाऊन, लोन स्टार जहाज, सॅव्हाना, जॉर्जिया. हे पत्र जेव्हा तो बंदरामध्ये पोहोचेल तेव्हा त्याची वाट पाहत असेल. तो हसत म्हणाला, कदाचित यामुळे त्याची रात्रीची झोप उडेल. ज्याप्रमाणे ओपनशॉला वाटलं होतं तसंच याला सुद्धा ही त्याच्या भविष्याची नांदी वाटेल. हा कॅप्टन कॅलहाऊन कोण आहे? या टोळीचा म्होरक्या. मी इतरांनाही गाठेन, पण हा पहिला. तू हे मिळवलंस तरी कसं? त्याने कागदाचा एक मोठा ताव खिशामधून काढला. त्यावर बरीच नावं आणि तारखा लिहिल्या होत्या. मी आजचा अख्खा दिवस यात घालवलाय, तो म्हणाला. लॉइन कंपनीच्या नोंदवहीमधून आणि जुन्या कागदपत्रांच्या चळतीमधून जानेवारी आणि फेब्रुवारी 1883 मध्ये पॉंडिचेरीला नांगर टाकलेल्या प्रत्येक जहाजाचा पुढचा मार्ग काय होता हे शोधलंय. या 2 महिन्यात बऱ्यापैकी मोठ्या वजनाच्या 36 जहाजांची नोंद इथे केली आहे. त्यापैकी एका जहाजाने, लोन स्टारने, ताबडतोब माझं लक्ष वेधून घेतलं. कारण लंडनमधून समुद्रात उतरल्याची याची नोंद असली तरी त्याचं नाव मात्र अमेरिकेच्या एका राज्यावरून दिलेलं आहे. मला वाटतं टेक्सास. मला त्याबद्दल तेव्हा खात्री नव्हती, अजूनही नाही. पण हे जहाज मुळात अमेरिकी असल्याचं मला माहीत होतं. पुढे काय? मी दंडीच्या नोंदी तपासल्या आणि मला जेव्हा हे सापडलं की लोन स्टार जहाज तिथं जानेवारी 1885 मध्ये होतं तेव्हा माझी शंका सत्यात उतरली. त्यानंतर सध्या लंडनच्या बंदरामध्ये कुठली जहाज थांबली आहेत याची मी चौकशी केली. बरं, इथं मागच्या आठवड्यात लोन स्टार दाखल झाला आहे. मी अल्बर्ट गोदीत गेलो आणि तिथं समजलं की सकाळच्या भरतीसोबत हे जहाज नदीमधून बाहेर काढून सॅव्होनाला घरच्या दिशेला रवाना झालं आहे. मी ग्रेव्ह सेंडरला तार पाठवली आणि मला समजलं ते जहाज थोड्या काळापूर्वी निघून गेलेलं आहे आणि वारा पूर्वेला वाहत असल्याने मला नक्की वाटतंय की आता ते गुड विन्सच्या पुढे आणि आईल ऑफ वाईटच्या जवळ कुठेतरी असणार. तू काय करणार आहेस? आता तो माझ्या तावडीत अडकलाच आहे. त्या जहाजावर जन्माने अमेरिकन असणारे असे तो आणि त्याचे 2 सहकारी असे फक्त 3घेच आहेत. इतर सर्वजण फिनिश अथवा जर्मन आहेत असं मला समजलंय. ते 3 जण काल रात्री जहाजावरून बाहेर गेले होते हेही मला समजलं आहे. मला हे सामान चढवणाऱ्याकडून समजलं. हे शिडाचं जहाज सॅव्होनाला पोहोचेल त्याआधीच पत्र वाहतूक बोटीने हे पत्र पोहोचलेलं असेल आणि सॅव्होनाच्या पोलिसांना तार पाठवून कळवलेलं असेल की हे 3घही इथं एका भीषण खुनाच्या आरोपामध्ये आरोपी आहेत. पण काहीही म्हणा, माणसाने आखलेल्या सर्वोत्कृष्ट योजनांमध्ये सुद्धा काहीतरी उणीव राहूनच जाते. जॉन ओपनशॉच्या या संत्र्यांच्या बिया त्या खुन्यांना कधीच मिळणार नव्हत्या. त्या मिळाल्या असत्या तर त्यांना त्यावरून दिसलं असतं की त्यांच्या इतकंच निर्धारी आणि कावेबाज असं कुणी त्यांचा पाठलाग करताय. त्या वर्षीची विषुववृत्तीय वादळं अत्यंत जोरदार होती. आम्ही सॅव्हानाला पोचणाऱ्या लोन स्टार बद्दलच्या बातमीची खूप वाट पाहिली, पण ती बातमी आम्हाला कधी मिळालीच नाही. आम्हाला अखेर खबर मिळाली की अटलांटिक महासागरामध्ये कुठंतरी खोल समुद्राच्या लाटेवर कुठल्याशा जहाजाचा मोडतोड झालेला लाकडी खांब तरंगत होता आणि त्यावर AL ही अक्षरं कोरलेली होती. त्या लोन स्टारच्या नियतीबद्दल आपल्याला इतकंच आणि एवढंच समजणार आहे.